नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आकाशला म्हणते की आकाश, आता पुढच्या 10 मिनिटांमध्ये तू तुझी ही रूम आवरायची आणि लगेच ब्रेकफास्टला खाली यायचं आहे, नाहीतर. तेव्हा आकाश म्हणतो नाहीतर काय. तेव्हा भूमी म्हणते नाहीतर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. आणि ती गेल्यानंतर आकाश म्हणतो हो, गाठ तर तुझ्याशी आहेच, ती पण जन्मोजन्मीची. त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, तो मुलगा काही बोलला का? गौरव मानेने काही तोंड उघडलं का? तेव्हा इथे अभिजित त्याचं बोलणं आता सगळं चोरून ऐकत असतो. तेव्हा आकाश म्हणतो नाहीतर मी एक काम करतो, मी पोलीस स्टेशनला येऊन त्याला भेटतो. तेव्हा इथे आता अभिजित चोरून ऐकतोय हे सगळं आकाशला कळतं. तेव्हा भूमीने त्याला विचारलेलं असतं, हे तू स्वतःहून करतोयस की कुणाच्या तरी सांगण्यावर करतोयस आणि आकाशलाच का तू फसवतोयस? तेवढ्यातच आता अभिजित तिथून पळून जात असतो आणि त्याला पळत असताना आकाशने बघितलेलं असतं. तेव्हा आकाशला त्याच्यावरती आता पूर्ण संशय आलेला असतो. तरी ते रागिनी आता काम करत असते. अभिजित तिथे येतो आणि म्हणतो आई, तुला माहिती आहे का, आकाश त्या गौरव मानेला भेटायला आता पोलीस स्टेशनला चाललाय. तो जर तिथे जाऊन त्याने विचारलं आणि त्याने माझं नाव सांगितलं तर? तेव्हा रागिनी म्हणते तू त्याला व्यवस्थित समजावून सांगितलेस ना, पैसे दिलेस ना त्याला? नाहीतर त्याने जर आपली नावं सांगितली ना तर खूप मोठा गोंधळ होईल. तेव्हा अभिजित म्हणतो आता मला खरंच काही कळत नाही आहे काय करायचं आहे ते. तेव्हा रागिनी म्हणते पण आता आकाश जातोय ना पोलीस स्टेशनला, ते आपल्या पथ्यावरच पडणार आहे. तेव्हा अभिजित म्हणतो कसं काय आई? तेव्हा रागिनी म्हणते अरे फॉरेन डेलिकेट्स येत आहेत ना मीटिंगसाठी आणि आकाशला भेटायला येत आहेत. पण आता आकाशला त्याबद्दल काही माहितीच नाही आहे, तो विसरलाय. तो आता पोलीस स्टेशनला जाईल. मग मी नेहमीप्रमाणे ही सुद्धा मीटिंग मीच अटेंड करेन आणि मग आकाशजवळ त्यांचं काही बोलणं होणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते काय बाई आहे ही, मुलगा प्रॉब्लेममध्ये, त्याचं काही नाही, हिला मीटिंगचं पडले. अभिजितच्या हे सगळं कधी लक्षात येणार आहे काय माहिती. तरी ते भूमी आता सगळं घर व्यवस्थित सांभाळत असते. ती सगळ्यांकडून सगळी कामं व्यवस्थित करून घेत असते. तरी ते वर्षताईला तिने आता स्वयंपाक बनवायला सांगितलेलं असतं. जेवणाचं कितपर्यंत आले हे विचारत असते. तेवढ्यातच आता न्यूजपेपरसुद्धा जागच्या जागी ठेवायला हवा. तेवढ्यातच आजी येतात आणि म्हणतात भूमी, न्यूजपेपर काही जागच्या जागी राहत नाही. अर्धा पेपर इथे असतो, त्यातलं एक सिनेमाचं पान असतं पौर्णिमेकडे आणि क्रिकेटचं पान असतं आकाशकडे, म्हणजे टेबलवरती काही आपल्याला न्यूजपेपर सापडत नाही. तेव्हा भूमी म्हणते आता न्यूजपेपर आले की मी त्याला स्टेपलर करून ठेवेन, म्हणजे पानं इकडे तिकडे जाणार नाही. तेव्हा इथे आजी विचारते बाकी तू बिघडलेल्या बैलाला व्यसन घातलेस ना? तेव्हा भूमी म्हणते हो, व्यसन घातलंय मी, आता त्याला सुधरवल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेवढ्यातच भूमी म्हणते आजी, मी प्रत्येकाच्या रूममध्ये गेले तर चालेल ना, प्रत्येक रूम बघण्यासाठी ते स्वच्छ आहेत की नाही? तेव्हा आजी म्हणतात हो हो, तुला हवं तिथे तू जाऊ शकतेस. तेव्हा इथे तिजोरीच्या चाव्यासुद्धा आजी काढून भूमीच्या हातात देतात. भूमी म्हणते आजी, तिजोरीच्या चाव्या का तुम्ही मला देताय? तेव्हा आजी म्हणतात की आता गुढीपाडवा येतोय ना, तेव्हा आपला कपाटामध्ये चांदीचा कलश आहे, तो तुला घेऊन यायचा आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते पण आजी, मला 4 दिवसच झाले तिथे येऊन, तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास का टाकताय? तेव्हा आजी म्हणतात अगं माझी नजर ही जुनी आहे, मला माहिती आहे ना कुठला माणूस किती प्रामाणिक आहे ते. मी तुला या घरातली समजते ना, मग तू सुद्धा हे घर तुझं समज. तेव्हा इथे आता खूप मोठी जबाबदारी आजीने भूमीला दिलेली असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते तिकडे ते आकाश जिजू माझ्या नवऱ्याची सगळी जागा काढून घेत आहेत आणि ही भूमी माझी जागा घेण्यासाठी आले. मला या घरामध्ये माझी कुठली तरी जागा फिक्स करून ठेवायला हवी. तर इकडे आता आकाश आलेला असतो गौरव मानेला भेटायला आणि तो म्हणतो की यातलं एक बोट पकड. तेव्हा गौरव माने खूप घाबरतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ऐकू नये की तुला, त्यातलं एक बोट पकड ना. तेव्हा आकाश म्हणतो अरे किती घाम आलाय तुला, तो घाम तर पुस. आणि तो म्हणतो एक बोट पकड आता यातलं, याच्यावरती तू इथून जाणार आहेस की नाही हे ठरलं जाईल. तेव्हा गौरव घाबरतच त्यातलं एक बोट पकडतो. तेव्हा आकाश म्हणत असतो काय हे, अरे ह्याने चुकीचं बोट पकडलं. तेव्हा तो खूपच जास्त घाबरतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आता तुझी मोठी चूक केली आहेस ना, त्याची तुला शिक्षा होणार आहे आणि तुझे बोट पकडलेस ना, त्याच्यामध्ये तुला 5 लाख रुपये दंड आणि तुला 14 वर्षांची शिक्षा भोगायला लागणार आहे. आता हे तुला करावं लागेल, तू चुकीचं बोट पकडलंस ना म्हणून. तेव्हा इथे गौरव म्हणतो नाही असं करू नका, मी खरंच काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो मग तू जर हे बोट पकडलं असतंस तर काय झालं असतं माहिती आहे का? तेव्हा गौरव म्हणतो काय झालं असतं? तेव्हा आकाश म्हणतो तू जर हे बोट पकडलं असतंस ना तर तू लगेच सुटला असतास. पोलिसांना खरं काय ते सांगितलं असतंस ना तर तू 5 मिनिटात इथून सुटला असता, ते सुद्धा कायमचं. तेव्हा इथे आकाश म्हणतो हे बघ गौरव, तुला माहिती आहे तू काय केलेस ते, तू माझ्या बायकोची छेड काढलीस.
तिला रंग लावला आहेस तू आणि तू हे स्वतःहून केलेलं नाही आहेस. तुला नक्कीच हे कुणीतरी करण्यासाठी भाग पाडलेला आहे. त्यासाठी तुला पैसेसुद्धा देण्यात आलेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की गौरव, तू माझ्या बायकोची छेड काढलीस आणि आतापर्यंत तुला कळलं असेल मी कोण आहे ते. तेव्हा आता तुला शिक्षा मिळणार आहे ही 7 वर्षांची आणि आता माझी ताकद वापरून मी तुला अजून 7 वर्षांची शिक्षा करून देणार आहे. अशी 14 वर्षाची शिक्षा होणार आहे तुला. तेव्हा आता खरं खरं सांगून टाक ना, हे तू कुणाच्या सांगण्यावरून केलं होतंस ते. तेव्हा गौरवला आठवत असतं अभिजितने त्याला पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं कितीही काहीही झालं ना तरीसुद्धा आमची नावं कुठेही येता कामा नये, नाहीतर मी तुला सोडणार नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे, तुला नाही सांगायचं आहे ना, मग आता तुला शिक्षा होणारच. त्या माणसाचं नाव सांग ज्याच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलं होतंस. आम्ही आमच्या प्रायव्हेट कॅम्पसमध्ये धुळीवंदन खेळत होतो. तिथे तुम्ही कसे काय आलात आणि भूमीला रंग लावून लगेच तिथून पळून गेलात. म्हणजे तुम्ही फक्त तिथे भूमीला रंग लावण्यासाठी आला होतात आणि मग माझ्याच कुर्त्यामध्ये तू कशी काय ती चिठ्ठी लपवून ठेवलीस? तुला कसं माहिती होतं की भूमीमध्ये आणि माझ्यामध्ये यामुळे गैरसमज निर्माण होईल? आमच्याच घरातल्या कुठल्यातरी माणसाने तुझ्यापर्यंत ही माहिती पोहोचवली असेल ना. मग आता जर तुला सांगायचं नसेल ना तर नको सांगू. तुझं कुटुंब रस्त्यावरती येईल ना तेव्हा कळेल तुला. तेव्हा गौरव म्हणतो आकाश सर थांबा, मी तुम्हाला सगळं काही सांगतो जे काही घडलं होतं ते. तेवढ्यातच इथे आता अभि ऑफिसला जायला निघत असतो. तेव्हा पौर्णिमा त्याला विचारत असते की इथे पेनड्राईव्ह वगैरे सगळं तुम्ही घेतलं आहेत ना, नाहीतर आई तुम्हाला ओरडतील. तेव्हा अभिजित म्हणतो हो सगळं काही घेतलं आहे आणि तसंही आता प्रेझेंटेशन मी देणार नाही आहे कारण मी साधा एम्प्लॉई आहे ना म्हणून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते ते माहिती आहे मला, पण तरीसुद्धा सगळ्या वस्तू तुम्हालाच घेऊन जायला हव्यात ना, नाहीतर सगळ्यांसमोर आई तुम्हालाच ओरडतील. तेव्हा इथे आता अभिजित जात असताना तिथे आकाश येतो आणि अभिजितकडे खूपच जास्त रागाने बघत असतो. तेव्हा अभिजित म्हणतो काय झालं आकाश? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते आकाश जिजू काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की पौर्णिमा तू आमच्या दोघांच्या मध्ये आहे ना, प्लीज आता काही बोलू नकोस. मला फक्त अभिजित बरोबर बोलायचं आहे आणि मी त्याच्याबरोबरच बोलणार. तेव्हा इथे अभिजित म्हणतो आकाश बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा आकाश त्याच्याकडे बघत बसलेला असतो आणि तो म्हणतो की आकाश मला तुझ्याकडून आहे ना थोडंसं गायडन्स हवं आहे, तू देशील का मला? तेव्हा अभिजित म्हणतो हो सांग ना, कशाबद्दल गायडन्स हवं आहे तुला? तेव्हा आकाश म्हणतो जर अशी तिसरी व्यक्ती आहे जी तुझ्यामध्ये आणि पौर्णिमामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असेल, गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न करत असेल तर तू त्यावेळेला काय करशील सांग ना मला. तेच मला आता करायचं आहे. तेव्हा इथे आता अभिजितला खूपच मोठा धक्का बसतो. त्याला खूप जास्त घाम येतो. तो लगेच आपल्या हाताने घाम पुसायला लागतो. आकाश म्हणतो पौर्णिमा काय हे? अभिजित हाताने का घाम पुसतोय? तू त्याला रुमाल दिलेला नाही आहेस का? तेव्हा अभिजित लगेच रुमाल काढतो आणि रुमालाने तोंड पुसायला लागतो. तेव्हा आकाश म्हणतो सांग ना रे, म्हणजे माझ्यामध्ये आणि माझ्या बायकोमध्ये कुणी जर गैरसमज निर्माण करत असेल तर मी काय करायला हवं आहे? तेव्हा इथे पौर्णिमाला आता काहीच कळत नाही. तेवढ्यातच इथे आकाश म्हणतो मला माहिती आहे ना तू काय केलं असतंस. तेव्हा आकाशला आठवतं इथे अभिजित आपला पट्टा काढून त्याच्या इथे टॉयला खूपच जास्त मारायचा आणि तेव्हा आकाश खूप जास्त घाबरायचा. तसंच आता इथे आकाश करतो. आकाशसुद्धा आपला पट्टा काढतो, तो हातामध्ये घेतो आणि अभिजितला मारायला सुरुवात करतो. पौर्णिमा म्हणते आकाश जिजू काय करताय तुम्ही? तेव्हा आकाश म्हणतो सांगितलं ना पौर्णिमामध्ये यायचं नाही म्हणून. मला सगळं काही कळलं आहे. त्या गौरव मानेने मला सांगितलं आहे तूच पैसे दिले होतेस ना त्या लोकांना भूमीला रंग लावण्यासाठी. आपल्या वहिनीबरोबर असं कोणी खालच्या पातळीला जाऊन वागतं का? काय गरज होती तुला हे सगळं करायची? तुझी काय भूमीबरोबर दुश्मनी आहे? तुला आत्तापर्यंत मी खूप वेळा माफ केलं आहे, पण आता मी तुला माफ करणार नाही. तुझी जर काही चूक केली आहेस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच, असं आकाश म्हणतो आणि तो आता अभिजितला खूप जास्त मारत असतो. तेवढ्यातच आता भूमी सगळं काही काम आवरत असते. मानसी तिथे येते आणि तिला मिठी मारते आणि कॉंग्रॅच्युलेशन्ससुद्धा म्हणते. तेव्हा इथे भूमी म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स पण कशासाठी? तेव्हा मानसी म्हणते मला आजीने सांगितले त्यांनी तुला तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत ना, म्हणजे त्यांचा विश्वास संपादन केलं आहेस ताई तू. तेव्हा इथे भूमी म्हणते हो गं ते सगळं खरं आहे. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते ताई तू कॉफी घेणार आहेस का? मी आपल्यासाठी कॉफी करते. तेव्हा इथे मानसी आता कॉफी करत असताना इथे भूमी तिच्याबरोबर बोलत असते. ती म्हणते मानसी मी खरं सांगू का, मला खरंच आहे ना आकाशवरती कसा विश्वास ठेवायचा ना ते काही कळतच नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते का ताई, पण आता तुमच्या दोघांमध्ये फ्रेंडशिपसुद्धा झाली आहे ना? तेव्हा भूमी म्हणते हो गं, पण कधी कधी मला वाटतं मी त्याच्याबरोबर फ्रेंडशिप करून चांगलं केलं आहे ना, म्हणजे जो तो दिसतो तसाच आहे ना, तो जास्त माझ्याबरोबर चांगलं वागतो, तो खरोखर चांगला आहे की तो मागे वागतो ते चांगलं आहे, म्हणजे मला काही कळतच नाही.
त्याच्यावरती विश्वास ठेवू की नको, तो खरंच सगळ्यांबरोबर चांगला वागतो की हे त्याचं फक्त दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, हे मला खरंच काहीच कळत नाही, असं भूमी आता म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता आकाश अभिजितला खूप जास्त मारत असतो. तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि तो पट्टा आपल्या हातामध्ये पकडते आणि विचारते, आकाश काही केलंय काय त्याने? तेव्हा आकाश म्हणतो की भूमीला धुळीवंदनच्या दिवशी जे लोक रंग लावायला आले होते त्यांना अभिजितनेच पैसे देऊन बोलावलं होतं, त्याने सांगितलं होतं रंग लावायला. तेव्हा इकडे आता रागिणीला खूप मोठा धक्का बसतो, कारण अभिजितचं सत्य हे बाहेर आलेलं असतं. त्यानंतर भूमी आता बॅग काढत असताना आकाशच्या मागे उभा राहिलेला असतो. तेव्हा भूमी पडत असताना आकाश तिला सावरतो. तेव्हा दोघेही खाली पडतात आणि वरून जी बॅग पडते ते आकाशच्या पायावरतीच पडते. तेव्हा इथे आकाशचा पाय पूर्णपणे दुखावला जातो.